नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट केली त्याबद्दल मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो। बघा, आपण आज केमिकल सेक्टरबद्दल डिस्कस करणार आहोत, केमिकलच्या स्टॉकबद्दल डिस्कस करणार आहोत आणि ह्या स्टॉकबद्दल डिस्कस करताना मी तुम्हाला अगोदर सांगू इच्छितो की ह्या ज्या कंपन्या मी तुम्हाला डिस्कस करणार आहेत ह्या खूप छोट्या कंपन्या, एकदम मायक्रो कॅप कंपन्या आहेत। म्हणजे मी तुम्हाला आत्ताच सांगू शकतो की खूपच रिटर्न या स्टॉकमधून आपल्याला काही दिवसांमध्ये मिळू शकतो आणि खूपच हा स्टॉक ही कंपन्या खूपच रिस्कसुद्धा आहेत, म्हणजे हाय रिटर्न आणि हाय रिस्क। मित्रांनो, पहिलंच सांगू शकतो, हाय रिस्क आणि हाय रिटर्न या कंपन्यांमधून मिळू शकतो। एक रिस्क तुम्हाला किती घ्यायची ही रिस्क आपल्या हातामध्ये असते। आपल्याजवळ या रिस्कचं एक आपल्याजवळ रिमोट असतं आणि रिटर्न हे किती मिळेल हे कुणालाच सांगू शकत नाही, तुम्ही सांगू शकत नाही, मी सांगू शकत नाही आणि कंपनीचा मालकही सांगू शकत नाही की रिटर्न किती मिळू शकतो। मित्रांनो, रिस्क आपल्या हातात आहे पण रिटर्न अनलिमिटेड आहे। रिटर्न कितीही मिळू शकतो, त्याला लिमिट नाही आहे। पण रिटर्न मिळत असताना त्या अगोदर आपण लक्षात घ्यायचं की आपल्याला रिस्क किती घ्यायची। रिस्क आपल्या हातामध्ये, रिटर्न आपल्या हातात नाही पण रिस्क आपल्या हातात आहे। आपण जर 1000ची इन्व्हेस्टमेंट केली ना मित्रांनो, तर 1000ची आपण रिस्क घ्यायलो, बरोबर आहे। आपण 10,000ची इन्व्हेस्टमेंट करायलो तर आपण 10,000चीच रिस्क घ्यायलो। आपण 5,000ची इन्व्हेस्टमेंट करायलो तर आपण 5,000चीच रिस्क घ्यायलो। पण लिमिटेड अनलिमिटेड प्रॉफिट होऊ शकतं। मग रिस्क किती आहे, रिस्क आपल्या हातात आहे, बरोबर आहे। रिस्क आपण किती घेऊ शकतो, आपल्याला जेवढी मॅनेज होईल, जेवढी आपल्याला झेपावेल किंवा जेवढी आपल्याला आपली कॅपॅसिटी एवढीच आपण रिस्क घेऊ शकतो। पण लिमिटेड अनलिमिटेड आपल्याला प्रॉफिट मिळू शकतं। मग रिस्क अशी घ्यायची मित्रांनो, ज्याच्या त्याच्या कॅपॅसिटीनुसार घ्यायची, पण 10,000च्या वर कुठल्याच कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची नाही आणि रिस्क कधीच मोठी रिस्क घ्यायची नाही। ज्याची त्याची कॅपॅसिटी वेगळी असते, ज्याच्या ते कॅपिटलनुसार ज्याचे ते विचार करू शकतात। कोणी 10,000ची घेऊ शकते, कोणी 5,000ची घेऊ शकते, कोणी 2,000ची रिस्क घेऊ शकते, कोणी 1,000ची सुद्धा रिस्क घेऊ शकते, बरोबर आहे। आपल्याला रिस्क घ्यायची तर थोडी कॅपिटलनं आपल्याला रिस्क घ्यायची आणि लाँग टर्मसाठी चालायचं। लिमिटेड अनलिमिटेड प्रॉफिट मिळणार म्हणजे मिळणार नक्कीच। फक्त रिस्क एवढी आहे की असं म्हणायचं आपण की आज आपण एवढी इन्व्हेस्टमेंट करायलो तर याच्यामध्ये रिस्क आहे, तर आपली एवढीच रिस्क घ्यायलो आपण की जेवढी आपण कॅपिटल ॲड केलीत एवढी रिस्क, आणि प्रॉफिट जर बघितलं तर अनलिमिटेड। बघा, लक्षात आले, छोट्या कंपन्यात हाय रिस्क हाय रिटर्न। बघूयात कंपनीबद्दल डिस्कस करूयात। A1 ॲसिड लिमिटेड या कंपनीबद्दल डिस्कस करूयात। स्टॉकची जर प्राईस जर सध्याची बघितली तर आपल्याला ₹358 एका स्टॉकची प्राईस दिसते आपल्याला, बरोबर आहे। ओव्हर रिटर्न जर बघितला तर आपल्याला कंपनी एका महिन्यामध्ये मायनस जाताना सुद्धा दिसते आपल्याला, बघा। आणि मॅक्सचा जर विचार करूयात तर कंपनी आत्तापर्यंत मार्केटला कंपनी लिस्ट झालेली आहे 12 ऑक्टोबर 2018, म्हणजे कंपनीला 5 वर्ष कंप्लीट झालेली आहेत। 5 वर्षापासून कंपनी मार्केटला लिस्ट झालेली आहे, बरोबर आहे। NSE BSEला लिस्ट झालेली आहे, बरोबर आहे। तेव्हापासून कंपनीला 571% चांगल्या पद्धतीनं रिटर्न मिळून दिला आणि चार्टकर थोडंसं बारकाईनं बघू शकतो मित्रांनो आपण। चार्टकर जर बघितलं तर कुठंच या चार्टमध्ये गिरावट जास्त नाही आहे, बरोबर आहे। एवढी छोटी कंपनी असूनसुद्धा या चार्टमध्ये कुठलीच पद्धतीची आपल्याला गिरावट दिसून आतापर्यंत नाही आलेली। कुणीही आणि कधीही आणि केव्हाही जर एका स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर त्याला प्रॉफिट आणि फक्त प्रॉफिट आत्तापर्यंत मिळालेले आहे, तर आपण इथेही इन्व्हेस्टमेंट करू शकतो। आपल्याला ही संधी आहे इन्व्हेस्टमेंट करण्याची, कारण की आपल्याला लाँग टर्मसाठी चालायचं तर आपली कॅपिटल आपल्याला छोट्या प्रमाणात इथं ॲड करायचे। तर त्यासाठी आपल्याला एक वेळेस आपण या फंडामेंटलवर चेक करूयात, फंडामेंटलवर नजर टाकूयात। मार्केट कॅपचा विचार करूयात। सुरुवातीला बघू शकतो आपण कंपनीचा बिझनेस काय म्हणते कंपनीचा। A1 ॲसिड लिमिटेड इन द होलसेल ट्रेडिंग, बरोबर आहे। ॲसिड केमिकल्स अँड अल्सो इन द ट्रान्सपोर्ट बिझनेस, म्हणजे कंपनी एक केमिकलमध्ये कंपनी काम करताना दिसते आणि कंपनीचा बिझनेस कशामध्ये, तर ट्रान्सपोर्टसुद्धा ही कंपनी करताना आपल्याला दिसून येते। मार्केट कॅपचा जर विचार करूयात तर मार्केट कॅप इथं बघू शकतो 411 करोड मार्केट कॅप, म्हणजे खूप छोटी कंपनी मित्रांनो। आपल्याला इन्व्हेस्टमेंट करण्यायोग्य ही कंपनी आपल्याला दिसू शकते। आणि स्टॉकचा पी जर बघितला तर एक 289चा स्टॉकचा पी दिसतो, बरोबर आहे। एक महाग स्टॉकचा पी दिसतो आपल्याला। तर आपल्याला इथे इन्व्हेस्टमेंट अशी करायची की छोटी कॅपिटल टाकायची आणि लाँग टर्मसाठी चालायचं, तर या पीचा जास्त विचार नाही करायचा, बरोबर आहे। आपण डिव्हिडंडसुद्धा देताना कंपनी दिसते, इथली छोटी कंपनी असून डिव्हिडंड बघू शकतो 0.42%, म्हणजे अर्धा पर्सेंटपर्यंत डिव्हिडंडसुद्धा ते विचार करा। एक 5, 10, 20 वर्षानंतर जर आपली नजर असेल तर हेच छोटं डिव्हिडंड 0.42%, हे डिव्हिडंड किती मोठं होऊ शकतं आपलं, हे नंतर इमॅजिन करू शकतो आपण, आता सांगू शकत नाही आपण। 9%पर्यंत ROC बघितलं, ROE बघितलं तर 7%पर्यंत दिसते आणि फेस व्हॅल्यू जर बघितलं तर आपल्याला 10चा दिसतो। कंपनी सेल कशा पद्धतीनं करते, कंपनी सेल करताना आपल्याला कशी नंबर कंपनी इन्क्रीज करताना दिसते हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे। एवढी छोटी कंपनी म्हणल्यानंतर सेल अपडाऊन होणारच, कमी जास्त होणारच, पण आपण त्याच्यावर नजर टाकूयात, बरोबर आहे। सुरुवातीला 97 करोड, 85 करोड, 106 करोड, 100 करोड, 141 करोड, 116 करोड, 145 करोड, 310 करोड, 331 आणि 217 येण्याची शक्यता, बघा
आपण बघू शकतो सेलमध्ये किती परफॉर्मन्स चांगला करताना दिसते कंपनी. इथली छोटी कंपनी असून सेल चांगल्या पद्धतीनं मिळून देताना आपल्याला दिसू शकते. इकडं नेट प्रॉफिट जर विचार केला तर 1 करोड, 3 करोड, 2 करोड, 4, 3, 3, 6, 4 म्हणजे कंपनी एक स्टेबलमध्ये कंपनी आपल्याला सेलमध्ये या नेट प्रॉफिटमध्ये दिसते. कंपनी जास्त लॉसमध्येही जाताना दिसत नाही आणि प्रॉफिटमध्येही जास्त जाताना दिसतं. अपडाऊन थोडंसं होतं आहे, व्हॉलेटाईल आहे थोडंसं, कारण की छोटी कंपनी आहे त्यामुळे थोडीशी परेशानी कंपनीची होऊ शकते. बॅलन्स शीटवर नजर टाकली तर आपण बघू शकतो या कंपनीवर बॉरोइंग कर्ज किती आहे कंपनीवर, तर फक्त 6 करोड कर्ज आहे आणि रिझर्व्ह यांच्याकडे किती आहे तर 35 करोड रिझर्व्ह आहे. म्हणजे 35 करोड रिझर्व्हच्या तुलनेत जर बघितलं तर कर्ज फार कमी आहे, कारण की कंपनीवर पहिले कर्ज किती होतं 26 करोड, नंतर 14 करोड केलं कंपनीनं, कमी केलं कर्ज आणि आता 6 करोड म्हणजे आणखीन येत्या नंबरमध्ये ही कंपनी कर्जमुक्तही होऊ शकते. आणि रिझर्व्ह बघितलं तर 30 करोड होता, पहिला 35 होता, 37 होता आणि त्याच्यानंतर 35. म्हणजे कंपनी रिझर्व्ह आपला वाढवत आहे आणि कर्ज कंपनी कमी करताना आपल्याला दिसून येते. इन्व्हेस्टर लोकांची बघूयात आपण शेअर होल्डिंग पॅटर्नवर नजर टाकूयात. प्रमोटरकडे बघितलं तर 70% पर्यंत आहे. फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये जवळपास 3% पर्यंत आहे आणि पब्लिककडे जर बघितलं तर 27% पर्यंत आपल्याला पब्लिककडेही होल्डिंग या कंपनीमध्ये दिसून येताना दिसते. मित्रांनो, छोटी कंपनी आणि रिस्क कंपनी, आपण थोडी कॅपिटल टाकून लाँग टर्मसाठी अशा स्टॉकसोबत चालू शकतो. नेक्स्ट स्टॉकबद्दल डिस्कस करूयात. हिंद प्रकाश इंडस्ट्रीज लिमिटेड या स्टॉकबद्दल बघूयात आपण. स्टॉकची जर सध्याची प्राईस जर बघितली तर 174 रुपये आपल्याला सध्याची स्टॉकची प्राईससुद्धा दिसून येते. बघा 5 दिवसावर रिटर्न जर बघितलं तर मित्रांनो या कंपनीनं फक्त 5 दिवसामध्ये 14% पर्यंत रिटर्न मिळून दिला दिसतो आणि 1 महिन्यात जर बघितलं तर एकदम फ्लॅट. 6 महिन्यामध्ये जवळपास कंपनीनं 30% पर्यंत आपल्याला पॉझिटिव्ह रिटर्न दिसतो. आणि मॅक्समध्ये जर विचार करूयात, कंपनी मार्केटला लिस्ट झाली 11 नोव्हेंबर 2022, म्हणजे पूर्ण 22 आणि 23 2 वर्ष कंप्लीट झाली कंपनीला आणि 2 वर्षामध्ये 71% पर्यंत चांगला कंपनीला रिटर्न दिला दिसतं. बॉटमपासून जर बघितलं तर आणखीन जास्तसुद्धा होऊ शकतं. जवळपास 135 पर्यंत या कंपनीने एकाच वर्षामध्ये रिटर्न मिळून दिला दिसतो, कारण की चांगल्या पद्धतीने जेम्प इथून घेताना ही कंपनी आपल्याला दिसून येते. तर लाँग टर्मसाठी चालण्यासाठी हा स्टॉक सजेस्ट करत आहे मी तुम्हाला. तर ही आपल्यासाठी एक चांगला स्टॉक असू शकतो लाँग टर्मसाठी चालण्यासाठी. तर त्या अगोदर आपल्याला या स्टॉकबद्दल फंडामेंटल चेक करणं गरजेचे आहे. बघू शकतो मार्केट कॅपचा जर विचार केला तर ही पण खूप छोटी कंपनी, 182 करोड फक्त मार्केट कॅप, म्हणजे एक छोटी कंपनी आहे. आणि करंट प्राईस जर बघितलं तर 175चा स्टॉक आपल्याला स्टॉक पी जर बघितलं तर 59चा स्टॉकचं पीसुद्धा दिसतो. आणि डिव्हिडंडसुद्धा ही पण सुद्धा कंपनी देते 0.29% पर्यंत डिव्हिडंडसुद्धा. ROC बघितलं तर 9%, ROE बघितलं तर 6%, फेस व्हॅल्यू जर बघितलं तर आपल्याला 10चा दिसतो. या कंपनीच्या सेलवर नजर टाकूयात आपण. मार्च 2012चा आपल्यासमोर डाटा दिसतो. 40 करोड सुरुवातीला होता, नंतर 44 करोड, 58 करोड, 82 करोड, 83 करोड, 86 करोड, 87 करोड, 97 करोड, 105 करोड, 90 करोड, 104, 101 आणि 116, म्हणजे कंपनी सेल चांगल्या पद्धतीनं करताना आपल्याला समोर दिसते. नेट प्रॉफिटवर जर नजर टाकली तर 2 करोड, 2 करोड, 2 करोड, 3 करोड, 3, 2, 3, 2 आणि 3, म्हणजे कंपनी नेट प्रॉफिटमध्ये जास्त नंबरनं इन्क्रीज तर करत नाही, पण ही कंपनी मायनसमध्ये सुद्धा जाताना दिसत नाही. छोटी कंपनी मायनसमध्ये जाण्याची खूप शक्यता असते, पण एक आपलं बॅलन्स, आपलं एक नेट प्रॉफिट आपलं स्टेबल ही कंपनी आतापर्यंत ठेवून परफॉर्मन्स करताना आपल्यासमोर दिसते. या कंपनीच्या याच्यावर कर्जावर जर नजर टाकली तर बॉरोइंग इथं बघू शकतो 21 करोड या कंपनीवर कर्ज आहे आणि 30 करोड या कंपनीकडे रिझर्व्ह आहे, म्हणजे रिझर्व्हच्या तुलनेत कर्ज या कंपनीवर कमी आहे थोडं. शेअर होल्डिंग पॅटर्नचा विचार करूया तर 75% प्रमोटरकडे होल्डिंग आहे आणि फंड इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये जवळपास 25% पर्यंत आहेत, म्हणजे आपण इन्व्हेस्टमेंट करणं हा योग्य स्टॉक असू शकतो आपल्यासाठी. लाँग टर्मसाठी चालण्यासाठी हा खूप चांगला पद्धतीचा स्टॉक आहे. विचार करू शकतो आपण. आणि लाँग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर थोडी कॅपिटल टाकू शकतो, कारण की खूप छोटी कंपनी आहे आणि खूप हाय रिस्क आणि हाय रिटर्न इथून मिळण्याची शक्यता आहे. नेक्स्ट कंपनीबद्दल डिस्कस करूया. सिक्को इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीबद्दल डिस्कस करूया. स्टॉकची प्राईस जर बघितली तर आपल्याला 83चा स्टॉक दिसतो आणि एका दिवसामध्ये जवळपास ही कंपनी 5% पर्यंत रिटर्न चांगल्या पद्धतीने मिळून दिल्यानं दिसतो. 5 दिवसामध्ये 5% आणि एका महिन्यामध्ये 1%, 6 महिन्यामध्ये कंपनीनं 50% पर्यंत चांगला रिटर्न मिळून दिलेला दिसतो आपल्याला. मॅक्सचा जर विचार करूया तर 225 पर्यंत रिटर्न दिसतो कंपनीचा. पण मार्केटला लिस्ट झालेली कंपनी 22 ऑक्टोबर 2021, 22 आणि 23 3 वर्षामध्ये कंपनीनं जवळपास 225 पर्यंत रिटर्न आपल्याला मिळून दिला दिसतो. एक वेळ अशी होती मित्रांनो की कमी दिवसामध्ये या कंपनीला चांगला रिटर्न आपल्याला मिळून देताना दिसत होती. एक खूपच जंप घेतला होता या कंपनीनं आणि जवळपास 300हूनही जास्त या कंपनीने एकाच वर्षामध्ये मिळवून दिलेले होते. आणि त्याच्यानंतर आपल्याला डिस्काउंटलाही सुद्धा बरेच मिळत होते आपल्याला, कारण जवळपास 50% पर्यंत डिस्काउंटलाही सुद्धा मिळते आणि आजही आपल्याला 38 ते 40% पर्यंत डिस्काउंटला मिळते, म्हणजे आपण इथेही इन्व्हेस्टमेंट करू शकतो. चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे आणि आपण या स्टॉकचा एक वेळेस आपण फंडामेंटल चेक करून घेऊया.
मार्केट कॅपचा जर विचार केला तर 141 करोड फक्त या कंपनीचं मार्केट कॅप, म्हणजे ही पण कंपनी खूपच छोटी आहे. करंट प्राईस जर बघितली तर 83चा दिसतो. स्टॉकचा पी जर बघितला तर 46चा आपला स्टॉकचा पी सुद्धा येतो आणि ही सुद्धा डिव्हिडंड देते कंपनी. 0.18% पर्यंत डिव्हिडंडसुद्धा देते. ROC बघितलं कंपनीचा 16% दिसतो आपल्याला आणि ROE बघितलं तर 12%. फेस व्हॅल्यू जर बघितलं तर 10चा दिसतो. या कंपनीच्या सेलवर नजर टाकूयात आपण. सुरुवातीला 13 करोड, त्याच्यानंतर 8 करोड, त्यानंतर 11 करोड, 11, 20, 15, 25, 25 आणि 50, 49 आणि 54, म्हणजे कंपनी चांगला नंबर आपली इन्क्रीज करताना दिसते. सेलमध्ये चांगली ग्रोथ दिसते कंपनीच्या सेलमध्ये. आपण नेट प्रॉफिटवर नजर टाकूयात. बघू शकतो इथं 40 लाख, त्यानंतर 1 करोड, 2 करोड, 2 करोड, 2 करोड, 2 करोड, त्यानंतर 2 करोड आणि 3 करोड, म्हणजे कंपनी आता चांगल्या पद्धतीनं नेट प्रॉफिटमध्येही इन्क्रीज करताना आपल्याला दिसते, वाढवताना दिसून येते. या कंपनीवर जर कर्जाचा विचार केला तर 3 करोड या कंपनीवर कर्ज आहे आणि रिझर्वचा जर विचार केला तर 9 करोड या कंपनीकडे रिझर्व अवेलेबल आहे. म्हणजे रिझर्वच्या तुलनेत कंपनीवर कर्ज कमी म्हणलं तरीही चालते. इन्व्हेस्टर बघूयात आपण. शेअर होल्डिंग पॅटर्नवर नजर टाकू. 71% प्रमोटरकडे होल्डिंग आहे आणि 28% ही पब्लिककडे. याच्यामध्ये फॉरेन इन्व्हेस्टर एक वेळेस होते पण ते आता इथं एक्झिट झालेले आहेत. तर आपण बघू शकतो फक्त आता पब्लिक आहे आणि प्रमोटर आहेत. याच्यामध्ये फॉरेन इन्व्हेस्टर आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर अवेलेबल नाही आहेत. तर चांगल्या पद्धतीची होल्डिंग आहे. प्रमोटरची जवळपास 71% म्हणजे खूप चांगल्या पद्धतीची आहे आणि बाकी जर उर्वरित बघितलं तर पब्लिककडे 28% पर्यंत आपल्याला होल्डिंग दिसून येते. बघू शकतो मित्रांनो, बघू शकतो इथं आपण ही कंपनी ॲग्रोचे प्रोडक्ट तयार करताना दिसते. आपल्याला शेतीसाठी लागणाऱ्या प्रत्येक औषधावर ही कंपनी काम करताना दिसते. आपल्याला छोट्या मोठ्या पद्धतीनं बघू शकतो आपण. सीड्समध्ये, ॲसिडमध्ये, म्हणजे औषधीमध्ये, खताबियामध्ये ही कंपनी आपल्याला काम करताना दिसते. बघू शकतो आपण. खूप असं या कंपनीचे छोटाले मोठाले खूप असे ब्रँडेड या कंपनीचे आपल्याला दिसून येतात. आणि बिझनेस कधीच कमी न पडणारा बिझनेस आहे. कधी न डाऊन जाणारा हा बिझनेस दिसतो आपल्याला. बघा, लाँग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर करू शकतो आणि कंपनी आपल्याला आताही डिस्काउंटला जवळपास 30-38% पर्यंत आताही सुद्धा आपल्याला डिस्काउंटला कंपनी मिळत आहे. तर लाँग टर्मसाठी चालण्यासाठी एवढंच मला सांगायचं आहे की आपल्याला फक्त या छोट्या कंपन्या आहेत, याच्यामध्ये आपली कॅपिटल थोडी कमी इन्व्हेस्टमेंट करायची आणि लाँग टर्मसाठी चालायचं. मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि नवीनच जर चॅनलवर कुणी आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.